बुलढाणा जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे। विशेष म्हणजे ही वाहने भरधाव वेगात असल्याचं देखील समोर आलं। अशाच एका अवैध रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने 2 पदचारी महिलांना चिरडल्याच्या घटना आज सकाळी घडली। यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर दुसरी महिला गंभीर जखमीमध्ये आहे। पोलिसांनी ट्रक जप्त केला असून तसंच वाहन चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। बुलढाणा महामार्गावरील नांदुरा शहरातील कब्रस्तान जवळ एका भरधाव ट्रकने 2 महिलांना चिरडलं। यामध्ये एका महिलेचा अपघातस्थळीच मृत्यू झाला तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे। जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते। या महिलेला खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। आठवडाभरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे अपघात घडून जिल्ह्यात 4 जण ठार झाले आहेत। नांदुरा बुलढाणा महामार्गावरील नांदुरा शहरातील कब्रस्तान जवळील आज सकाळी देखील भीषण अपघात झाला। या अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव झाला होता। त्यानंतर काही वेळाने नांदुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। या अपघातामध्ये मृत महिलेचं नाव वनिता बोसरे असं असून तर जखमी झालेल्या महिलेचं नाव गीता ढगे असल्याची माहिती मिळते। ढगे या गंभीर जखमी झालेल्या आहेत, त्यांचे उपचार सुरू आहेत। जिल्ह्यामध्ये अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे, तसंच वाळू माफियांची दहशत देखील दिसून येते। पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत।